नमस्कार मित्रांनो, डॉक्टर संपदा मुंडेच्या मृत्यूचा जो बाजार मांडलेला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर संपदा मुंडेंनी खरंच आत्महत्या केली की त्या व्यवस्थेच्या बळी ठरल्या? डॉक्टर संपदा मुंडे या बीड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी तरुणीने सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करताना तिच्या हातावरील 25 शब्दाच्या मजकुराने समाज मन सुन्न झाले आहे. तिच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील फौजदार गोपाल बदने याने अत्याचार केला. खाकी वर्दीतील अधिकारीच या अत्याचारी घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याने संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने ढवळून निघाला. याशिवाय फलटणमधील युवक प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचे डॉक्टर संपदाने मृत्यूपूर्वी हातावर मजकुरात म्हटले आहे. डॉक्टर संपदाचा 5 महिन्यापासून कागदावर इथल्या व्यवस्थेशी लढा सुरू असल्याचेही समोर आले आहे. तिने केलेल्या काही तक्रारी अर्जावरून येथील निगरगट्ट मुरदुंड व्यवस्थेनेच तिचा बळी घेतल्याचे जवळजवळ वास्तव्य आहे. डॉक्टर संपदा मुंडे या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेला वैद्यकीय अधिकारी. युवतीचा मृतदेह फलटणमधीलच मधुदीप या हॉटेलमधील रूममध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 6:15 वाजता आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता ती आत्महत्या असल्याचे समोर आले. घटनास्थळाचा पंचनामा करत असताना असे दिसून आले की डॉक्टर संपदा त्या हॉटेलमध्ये 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:30 वाजता आल्या. त्यानंतर संपूर्ण घटनेला वाचा फुटली. डॉक्टर संपदाच्या हातावर माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने, ज्याने माझा 4 वेळा रेप केला, आणि प्रशांत बनकर, ज्याने मागचे 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला, असा मजकूर होता. हे सगळी घटना पाहिली तर खरंच हे कायद्याचे जे रक्षक आहेत तेच जर असे भक्षक बनले तर सर्वसामान्य जनतेने कुणावरती विश्वास ठेवायचा? खरंच या समाजामध्ये मुली, महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्नच पडतो. हा लापेष्टा सोसून व कर्ज काढून डॉक्टरीपर्यंत शिकवलेल्या पोटच्या गोळ्याने आत्महत्या केल्याचे मुंडे कुटुंबियांना समजल्यानंतर ते पार हादरून गेले. अजूनही त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत. एवढा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबीय नातेवाईकावर कोसळला. गेल्या 2 वर्षापासून वैद्यकीय अधिकारी असलेल्या लेकीचा मृत्यू त्यांना मान्य नाही. मृत्यूमागे पोलीस अधिकाऱ्याचे नाव असल्याने कुटुंबियांनी पहिल्या दिवसापासून पोलिसावर रोष व्यक्त केला. दुसरीकडे डॉक्टर संपदाने पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, राजकारण्यांकडून अनेकदा उलटसुलट मेडिकल रिपोर्ट बनवण्यासाठी टॉर्चर केल्याची तक्रार अर्जावरून समोर आली आहे. यामुळे मुंडे कुटुंबियांनी सरसकट या प्रकरणाची चौकशी करून दोषी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून फौजदार गोपाल बदने हा आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या बदने यांनी खात्याअंतर्गत परीक्षा दिल्याने तो फौजदार झाला आणि फौजदार म्हणून फलटण येथे त्याची पहिली पोस्टिंग आहे. बदने याचा विवाह झाला असून तो 35 वर्षाचा आहे. डॉक्टर संपदा व बदने यांची कामाच्या निमित्ताने ओळख होऊन संपर्क होता. डॉक्टर संपदाने बदनेवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. दुसरा संशयित आरोपी प्रशांत बनकर हा आहे. प्रशांत उच्च शिक्षित आहे. डॉक्टर संपदा मुंडे या बनकर यांच्या घरामध्ये भाडेकरू म्हणून वास्तव्य करत होत्या. यामुळे ते दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. डॉक्टर संपदाने बनकर यांच्यावर असा आरोप केला आहे की त्यांनी 4 महिने शारीरिक व मानसिक छळ केला. डॉक्टर संपदा या दोघांच्या हातावर नावे लिहून आत्महत्या केल्याने सद्यस्थितीला हे दोघे मुख्य संशयित आरोपी आहेत. मात्र आत्महत्या होण्याअगोदर डॉक्टर संपदाने काही पोलीस अधिकारी, कर्मचारी, राजकारण्याविषयी फलटण DYSP व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रारी अर्ज केले आहेत. यामुळे व्यवस्थेनेही तिचा बळी घेतल्याची किनार आहे. यामुळेच
आरोपी 2च राहणार की वाढणार? वाढले तर आणखी कोण असणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. डॉक्टर संपदा मुंडे हिची आत्महत्या समोर आल्यानंतर अवघ्या काही तासातच तिने 6 महिन्यापूर्वी केलेल्या काही तक्रार अर्ज समाजमाध्यमावर व्हायरल झाले. डॉक्टर संपदा फलटण उपजिल्हा रुग्णालयात 2 वर्षापासून वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा करत होत्या. या ठिकाणी काम करत असताना पोलीस व त्यांनी आणलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी यातून एकमेकाशी संबंध येत होता. आरोपीची प्रकृती ठीक नसतानाही अनेकदा तिथे येणारे पोलीस आरोपी फिट आहे असा खोटा रिपोर्ट देण्यास सांगत होते. मात्र संपदा जे खरं आहे व योग्य आहे तोच रिपोर्ट करत पोलिसांनी त्यामुळे पोलिसांना अडचणी येत असतात. डॉक्टर संपदाच्या मृत्यूनंतर तक्रार अर्जात खासदार व त्यांच्या पीए यावरून स्थानिक राजकारण ढवळून निघाले. आरोप प्रत्यारोपाची राळ उडत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा झाला आणि त्यांनीही या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा संबंध नसल्याचे धडधडीत सांगितले. दुसरीकडे दोन्ही संशयित आरोपी हे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. बनकर यांच्या कुटुंबियांनी त्यांची बाजू मांडून मुलाची चूक नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डॉक्टर संपदाच्या मृत्यूनंतर आरोपाची झालेली सरबत्ती व त्यावर होत असलेले खुलासे अजून कुठपर्यंत जाणार व शेवटी काय राहणार यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यातूनच जून 2025 व ऑगस्ट 2025 मध्ये तिने फलटण DYSPकडे तक्रार अर्ज केला होता. तसेच पोलिसांकडून कोणतेच सहकार्य होत नसल्याने मानसिक त्रास दिला जात असल्याने अखेर आणखीन एक 4 पानांची तक्रार अर्ज सातारा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावाने केलेला आहे. अशा प्रकारे डॉक्टर संपदा यांनी फलटणसह इतर काही ठिकाणी सेवा केल्या आहेत. त्यासोबत काम केलेल्या सहकाऱ्यासोबत बोलणे झाले असता डॉक्टर संपदा ही सरळमार्गी जे खरं आहे तेच अशी स्ट्रेट फॉरवर्ड होती. कामाच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टींना ती थारा देत नव्हती. यातूनच व्यवस्थेशी तिचा झगडा होत होता. याचा मानसिक ताणतणाव तिच्यावर निश्चित होता. अशा बाबी स्पष्टपणे पुढे आल्या आहेत. खरंच हा तिच्या मृत्यूचा बाजार होता नाहीतर काय होता? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेल का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन काही माहिती अपलोड केली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. धन्यवाद.